बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। मुळा धरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी भर उन्हात अर्धनग्न होत नगर मनमाड महामार्गावर ठिय्या मांडला। उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे। शेती पीक पशुधन वाचवण्यासाठी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात लाभधारक शेतकऱ्यांनी आंदोलन केले। महामार्ग अडवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेण्यात आले आहे। सरकारने आमच्या व्यथा ऐकल्या नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने पुढच्या काळात दंडुके घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र मोरे यांनी दिला आहे। सोडून द्यायचं काम हे सरकार करत आहे आणि हे लोकप्रतिनिधी करत आहे। यांचा मी आज जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो। शेतकरी एकजुटीचा पाणी आमच्या हक्काचं अरे कोणता मंत्र देत नाही। आज शेतकऱ्यावर खूप वाईट परिस्थिती आली आहे, कारण की त्याच्या विहिरीमध्ये बोरमध्ये कुठेही पाणी राहिलेलं नाही आणि जे थोडेफार 10-20 गुंठ्याचे जे चारा पिकं राहिलेले त्याच्यासाठी आम्ही पाण्याची मागणी केलेली आहे। ते पाणी पण किती मागितलं, 300 MCFT पाणी मागितलेलं आहे। जी बी मागणी आम्ही कमवून केली, कारण की धरणामध्ये 60 TMC पाणी आजही शिल्लक आहे आणि जो डेड स्टॉक आहे तो 4.5 TMCचा आहे। 2.5 TMC हे पाणी अतिरिक्त आहे, ते त्यांनी भविष्यासाठी ठेवलेलं आहे। पण भविष्यासाठी आता पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेले, पाऊस होणारच आहे आज न उद्या। आणि असं नाही का अजिबातच पाऊस झाला नाही, थेंबभर सुद्धा पाणी धरणात आलं नाही। 10-15 TMC पाणी हे किती जरी दुष्काळ असला तरी धरणामध्ये येतं। पण आज जे मरण शेतकऱ्यावर आलेलं आहे, पशुधन वाचवायचं आहे, त्यांना त्याचा दुग्ध व्यवसाय चालवायचा आहे, त्याच्यासाठी या चारा पिकाला पाणी मिळणं गरजेचं आहे। पण जे कुठेही सरकार देताना दिसत नाही। आम्ही वारंवार मागणी केली, पण त्यांनी पाणी दिलंय, 150 MCFT पाणी दिलंय, पिण्याच्या नावाखाली दिलंय, ते वड्या नाल्याला सोडण्यासाठी दिलंय, पण चारा पिकासाठी दिलं नाही। जर हे पशुधन जर वाचलं नाही तर तुम्ही बघितलं, परत जर हे गाय गोठे उभे करायचे ठरलं तर शेतकऱ्याला किती अडचणी येतात। बँका दारात उभा करत नाही, परत सगळ्या गोष्टी एखादा व्यवसाय मोडायचा आणि परत उभा करायचा कितीतरी जिकिरीचं काम आहे। आणि हे जर मोडत असेल तर शेतकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी नुसतं बघतच बसायचं का? म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलंय, रस्त्यावर उतरलोय, अर्ध नग्न झालोय। आमच्या व्यथा आम्ही सरकारसमोर मांडल्यात। सरकारला जर पाझर फुटत नसेल तर इथून पुढच्या काळात आम्हाला कुठेतरी दंडुके हातात घेऊन आंदोलन करावं लागणार। प्रतिनिधी नानासाहेब उंडे, न्यूज 14, देवळाली प्रवरा।